हाय एव्हरीवन, नमस्कार. मी शारदा, इंट्युटिव्ह टॅरो रीडर. आणि मी तुम्हाला सॉरी म्हणते कारण मागचे 4 दिवस मी रीडिंग नाही अपलोड करू शकली, थोडी बिझी होते. आणि वन्स अगेन सॉरी. तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. आणि तुमच्या सर्वांच्या खूप खूप छान कमेंट्स आणि मेसेजेस, कॉल्स हे सगळं खूप मला छान वाटलं. आणि तुम्ही या सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जीशी कनेक्ट होत आहे. तुम्हाला श्री गुरूंचे, परमेश्वराचे, ईश्वराचे संदेश तुमच्यापर्यंत पोचत आहे, पॉझिटिव्हिटीशी कनेक्ट होत आहे. आणि खरंच परमेश्वराचे खूप खूप हे आशीर्वाद आहेत तुमच्यासाठी, खूप ब्लेसिंग्स आहेत. कारण ही पॉझिटिव्हिटी फील करणं आणि घेणं ही सुद्धा ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती तुम्ही सगळेजण घेताय, सर्वजण घेताय. आणि असेच आपण आपल्या ह्या परिवारामध्ये, ह्या चॅनलमध्ये असेच आपण पुढं जाऊया. आणि हीच श्री विठू माऊलींच्या चरणी आमची प्रार्थना आहे. पुन्हा एकदा थँक्यू सो मच. आणि आजचा विषय आहे श्री विठू माऊलींचा तुमच्यासाठी कोणता संदेश आहे. तर बघूया श्री विठू माऊली तुम्हाला आज कोणता संदेश देत आहेत. थँक्यू सो मच. श्री विठू माऊली तुम्हाला कोणता संदेश देत आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू. मी आज कार्ड पहिले शफल करून घेतीये. वाव, थँक्यू. आज विठू माऊलीचा तुमच्यासाठी कोणता संदेश आहे. विठू माऊलीचा तुमच्यासाठी कोणता संदेश आहे बघा. कार्ड खूप छान आले. आज विठू माऊलींचा तुमच्यासाठी खरंच खूप खास असा संदेश आहे. आजपर्यंत तुम्ही जे काही प्रयत्न करत होता ते प्रयत्न सगळे तुम्ही म्हणजे इतके की डोळ्यावर पट्टी बांधून आज मी ह्या रीडिंगमध्ये अगदी रीडिंग क्लिअरली आलेली आहे की तुम्ही डोळ्यावर अशी पट्टी बांधलेली आहे की समोर हां चला हवेत तीर मारूया. हवेत तीर मारण्याचा प्रकार जो आहे तो तुमच्या आयुष्यात चाललेला होता. तर तुम्हाला विठू माऊली हाच संदेश देत आहेत की ही तीर मारणं जे आहे ना, हवेत तीर मारणं, समोर समोर परिस्थिती आहे, चुकीचं होतंय किंवा तुमच्यासाठी ती योग्य नाही आहे किंवा नवीन तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे, तर त्या अपॉर्च्युनिटी तुम्हाला घेता येत नाहीत. तर त्या घ्यायच्या आहेत, तर त्या कशा घ्यायच्या, कशा निवडायच्या किंवा त्याच्यासाठी आपण काय करावं, ह्या गोष्टींमध्ये तुमची जी द्विधा मनस्थिती होती, द्विधा मनस्थिती किंवा एक असं निर्णय घेण्याची जी क्षमता कमी होती, ती निर्णय घेण्याची क्षमता विठू माऊलीचा असा संदेश आहे की तुमची निर्णय क्षमता ते वाढवत आहेत, तुमचे थॉट्स क्लिअर करतायत, तुमच्या आयुष्यातली जिथं तुम्हाला प्रेझेंट व्हायचं आहे तिथं ते प्रेझेंटेशन करण्यासाठीचा संदेश तुम्हाला देत आहेत. आणि ह्या एनर्जीमधून ते तुम्हाला बाहेर काढतायत. मुख्य पहिली गोष्ट म्हणजे ह्या एनर्जीमध्ये तुम्ही बाहेर येत आहे. आणि हाच विठू माऊलींचा संदेश आहे. आजपर्यंत तुम्ही खूप कष्ट केले, खूप म्हणजे खूप कष्ट केले. त्या कष्टाचं फळ मिळण्याची वेळ आल्या. आजपर्यंत तुम्ही ही डोळ्यावर पट्टी बांधली, कसलाही विचार केला नाही. कुणी तुम्हाला हे कष्ट करत असताना त्रास दिला, बोललं, रागवलं, सगळ्या गोष्टी तुम्ही इग्नोर केला. फक्त तुम्हाला कष्ट करायचं आहे, कष्ट करायचं आहे. तुम्ही तुमच्या कामावर, तुमच्या आयुष्याकडं, तुमच्या फॅमिलीकडं आणि तुमच्या जबाबदाऱ्यांकडं तुम्ही लक्ष दिला. बाकी कुठल्याही गोष्टीकडं ज्यांनी तुम्हाला त्रास दिला किंवा तुम्हाला थांबवलं, तुम्हाला हे करण्याचा प्रयत्न केला की तुमच्या लाईफ पर्पजपासून बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला, तर त्या सगळ्या ह्याच्यातनं आणि त्या एनर्जीसनंच पहिले म्हणजे विठू माऊली तुमच्यापासून बाजूला करतायत, त्यांना तुमच्यापर्यंत येऊनच देत नाही आहेत. आणि ह्या एनर्जीमधून हे आणि हे 2 कार्ड असेच आहेत की तुमच्या कष्टाचं चीज होते. आणि विठू माऊली तुम्हाला हाच संदेश देत आहेत की इतकं कष्ट केलं आहे तुम्ही की न झेपणाऱ्या गोष्टीही तुम्ही झेपण्याचा प्रयत्न केला आहे, दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तो प्रयत्न खरंच यशस्वी झाला आहे. असंच श्री विठू माऊलींना तुम्हाला सांगायचं आहे की तुमचे प्रयत्न, तुमचं परिश्रम, तुमचं कष्ट, तुमची जिद्द आणि तुमचा परमेश्वरावरचा विश्वास, स्वतःवरचा विश्वासाचा विजय होण्याची ही वेळ आल्या. आणि ह्या सगळ्या अंधारातून जी पट्टी तुम्ही स्वतःच्या डोळ्यावर घालून ठेवली होती, फक्त जे कष्ट करत होता त्या कष्टातनं तुम्हाला बाहेर काढून आता तुमच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात श्री विठू माऊली करतायत. आणि तुम्हाला असं एक आयुष्याची अशी एक सुरुवात करतायत की जी
खूप मोठं आणि खूप पॉझिटिव्ह, खूप पॉवरफुल परिवर्तन आहे. सूर्यदेवतेचा आशीर्वाद आहे आणि एका अशा वाटेवर, एका अशा रस्त्यावर तुम्ही निघाला आहात, की जिथं ॲज मी असेच मला इंट्युशन्स आले होते सकाळीच. मला वाटते की मी असं असेच थॉट्स आले होते. ज्या रस्त्यावरून तुम्ही जाताय, की आपल्याला असं बऱ्याच वेळा वाटतंय, की आपला अध्यात्म किंवा जो आपण एखादा रस्ता निवडतोय, तर त्याच्यावर सगळे असे म्हणजे कुठला रस्ता आपण निवडावा, तर हा रस्ता निवडला तर रस्त्यावर ह्या रस्त्यावर काटे आहेत, ते काटे टोचणार, रस्त्यावर संकट आहेत, अडचणी आहेत. तर हे सगळं कुठला रस्ता आपण निवडावा हेच इथं विठू माऊली तुम्हाला संदेश देत आहेत, की तो रस्ता तुम्हाला दाखवणार आहेत आणि त्याचीच ती सुरुवात करतायत. काटे आहेत, पण त्या काटे तुमच्या पायाला टोचू देणार नाही आहेत. त्या काट्याचं रूपांतर फुलांमध्ये करणार आहेत श्री विठू माऊली आणि त्या फुलांवरून तुम्हाला तुमच्या लाईफ पर्पजपर्यंत ते घेऊन जाणार आहेत. त्यामुळे श्री विठू माऊलींचा हाच संदेश आहे. तुम्ही कुठलाही निर्णय घेताना किंवा एक द्विधा मनस्थिती, घाबरून जायचं किंवा एक म्हणजे निर्णय क्षमता, निर्णय घेताना विचार करणं ह्या गोष्टी तुम्ही न करता तुमच्या पुढे ज्या अपॉर्च्युनिटी तुमच्यास आलेल्या आहेत त्यातली योग्य ती अपॉर्च्युनिटी घेऊन ओळखून तुमच्या आयुष्यात तुम्ही पुढे जाण्यासाठी विठू माऊली सांगतायत आणि ते तुम्हाला सदैव मार्गदर्शन करण्यासाठी आहेतच. असाच श्री विठू माऊलींचा मेसेज आहे तुमच्यासाठी आणि श्री विठू माऊली तुमच्यासाठी हाही मेसेज देत आहेत, की तुम्ही सूर्यदेवतेला जल सकाळी सकाळी सूर्याला जल अर्क जे आपण करतो म्हणजे पाणी हे करतो ना, ते करा. हे श्री विठू माऊलींचा तुमच्यासाठी संदेश आहे आणि हा मार्ग तुम्हाला इथपर्यंत पोचवत आहे 10 ऑफ पेंटिकल्स. ॲज अ 10 ऑफ पेंटिकल्स म्हणजे पूर्ण पैसा, मान, सन्मान, प्रसिद्धी ज्या गोष्टींसाठी हे सगळं कष्ट केलं, ह्या कष्टाचं चीज आहे इथं आणि ह्या कष्टाचं चीज तुमच्या आयुष्यात येतं, हे सुख तुमच्या आयुष्यात येते. हीच लोकं तुमच्या आयुष्यात आता तुम्हाला म्हणजे ही लोकं खरं तरी गॉसिप करतील, ही तुमच्याबद्दल चर्चा करतील. अरे हा किंवा ही जी काय आहे, जे तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही घ्या, पण तुमच्या कष्टाचं चीज श्री विठू माऊली करताय आणि हाच संदेश ते तुम्हाला देत आहेत, की अ, तुम्ही जे कष्ट केले त्यात खूप प्रामाणिकता होती, खूप प्रेम होतं आणि कुणालाही फसवण्याचा किंवा कुणालाही दगाबाजी करण्याचा हेतू त्याच्यामध्ये अजिबात नव्हता. भलेही लोकांनी तुमच्याबद्दल खूप गैरसमज करून घेतले. तुम्हाला तुमचा मार्ग तुमचा मार्ग इथं बदलवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला दिशाहीन केलं. पण तुम्ही कुठल्याही बाबतीत न घाबरता, न डगमगता आणि कुठल्याही याचा न विचार करता तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढं गेला, पुढं चालत आला आणि तेच तुम्ही जे चालत आलाय त्याच आयुष्याचं सोनं होण्याची ही वेळ आली आणि तुम्हाला श्री विठू माऊली हा संदेश देत आहेत, की आता तुझी वेळ आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. आता ही वेळ तुमची आहे. आणि श्री विठू माऊली हाच संदेश देत आहेत, की तुम्ही फक्त आणि फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा. ते तुम्हाला कुठंही हरू देणार नाहीत आणि ते फक्त आणि फक्त तुम्हाला जिंकवण्यासाठी तुमच्याबरोबर आहे. तुमच्या कष्टाला, तुमच्या खरेपणाला ते जिंकवत आहेत. आणि थँक्यू सो मच. कधीही परमेश्वरावरचा विश्वास, आपले पेशन्स हे कधीच वाया जात नाहीत. तर ते आपल्याला दाखवून देत असतात, की तू किती खरा आहेस, तुम्ही किती खरे आहात आणि ही वेळ आल्यावरच कळतं. ती वेळ तुमची आली आता. थँक्यू सो मच. सर्विस आजपर्यंत तुम्ही दिलेली सेवा, जी सेवा तुम्ही केलाय, जी सेवा तुम्ही केलाय, जी करताय, त्या सेवेचं फळ देण्याची ही वेळ आली आणि खरंच ह्या सगळ्या एनर्जीमध्ये एवढंच आणि एवढंच दिसतं. हे कार्ड्स ॲज अ माध्यम आहेत तुमच्यापर्यंत पोहोचायचं. ह्या कार्ड्सद्वारे ईश्वरांना, परमेश्वराला तुम्हाला मेसेज द्यायचे असतात. पण खऱ्या अर्थाने परमेश्वराला तुमच्याशी कनेक्ट होण्याची उत्सुकता आहे. ते पॉझिटिव्ह एनर्जीशी कनेक्ट स्वतः परमेश्वराला व्हायचं आहे. कारण त्यांना स्वतःला असं वाटते, की त्यांची जी ही मुलं आहेत त्यांना
जी त्यांच्यात इतकी पॉझिटिव्हिटी आहे, पवित्रता आहे, तर ती भरकटत आहेत. दिशाहीन लोक जी स्वार्थी आणि अशा निगेटिव्ह ज्या एनर्जीज आहेत त्यांना भरकटवत आहेत. त्यांच्या मुख्य उद्देशापासून, त्यांच्या आयुष्याचा जो मुख्य उद्देश आहे त्याच्यापासून ते भरकटतात. तर त्यांना एक नवीन रस्ता आणि चांगला रस्ता दाखवण्याचा हा प्रयत्न श्री विठू माऊली करतायत, परमेश्वर करतायत. आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवताय, पेशन्स ठेवलाय, आणि म्हणूनच तुमच्या ह्या सगळ्या कष्टाचं चीज होते आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमच्या सेवेचं, तुमच्या कष्टाचं, तुमच्या परिश्रमाचं फळ ते देत आहेत. थँक्यू, थँक्यू सो मच पॅशन. आता तुमच्याकडं पैसा असणार आहे, बरोबर आहे. आज तुम्ही आतापर्यंत तुम्ही हे सगळा वेळ तुमचा कष्ट करण्यात घालवला आहे. तुम्हाला कधीही तुमच्या पॅशन, तुमच्या आयडियाज, तुमच्यात भरपूर आयडियाज आहेत. तुम्ही खूप कला म्हणजे तुम्ही करू शकताय, पण बऱ्याच वेळा सगळं आपण करू शकतोय म्हणून असं होत नाही ना. आपल्याकडे त्याच्यासाठी पैसा हवा असतो, तसं साहित्य हवं असतं, तशा गोष्टी हव्या असतात. इच्छा असून सगळ्या गोष्टी होत नाही. तर आजपर्यंत तुम्ही हे जे कष्ट केलं आहे, ज्या गोष्टी नाही आहेत त्यामुळे तुमच्या इच्छा ज्या अपूर्ण राहिलेल्या आहेत, तुमचं जे पॅशन अपूर्ण राहिलेलं आहे, तर ते पॅशन पूर्ण करण्यासाठीचा तोच संदेश श्री विठू माऊली तुम्हाला देत आहेत, की त्या पॅशन तुझं पूर्ण करण्यासाठी, तुमचं पूर्ण करण्यासाठी जे लागणार आहे ना, आणि जे तुला हवं आहे ते आता आम्ही तुला देणार आहे. आणि हा विठू माऊलींचा संदेश आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. तिथून तुम्ही पर्सनल रीडिंगसाठी कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू. शिवटू माऊली कोणता संदेश देत आहेत गॉसिप. मी आत्ता काय म्हटलं, मी आई तर तेच सांगितलं की आता तुमच्याबद्दल चर्चा होणार. चर्चात बनती आहे ना. इतके छान काढतात, इतकी छान एनर्जीच आहे, इतकी छान एनर्जीच आहे. हे तुमच्या कष्टाचं चीज आहे. आणि गॉसिप तर होणारच. ह्या लोकांनी इतकं गॉसिप केलं की ज्यांनी ज्या निगेटिव्ह एनर्जीज होत्या त्यांनी तुमच्यातला चांगुलपणा कधीच बघितलं नाही. तुमच्या कष्टाचं कधीच, तुम्ही इतके कष्ट केलेत की इतकी सर्वांना मदत केली आहे, पण त्या मदतीचं चीज कधी त्यांनी, हे त्या मदतीकडे त्या लोकांनी कधी बघितलेलंच नाही. त्यांनी फक्त आणि फक्त त्यांचा स्वार्थ, ते किती चांगले आहेत किंवा ते किती बरोबर आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. पण लक्षात ठेवा, एक वेळ आली की परमेश्वर अशा एनर्जीजना असं बाजूला करतो ना, आणि त्यांनाच दाखवून देतो ही काय आहे, ही कोण आहे. ही एनर्जी अशी साधी सुधी एनर्जी नाही आहे. ही परमेश्वरानं एक अशी खूप प्युअर आणि खूप अशी एक छान पर्सनॅलिटी बनवली आहे. आणि त्याला त्याचा न्याय द्यायची वेळ आली की परमेश्वर अपसूक ते न्याय देतात. आणि म्हणूनच हे गॉसिप होणार आहे. ज्या लोकांनी खरंच असं तुम्हाला म्हणजे इतकं तुम्हाला हे केलं ना, की म्हणजे विचारसुद्धा आपण नाही करू शकत, की इतकी कष्ट, अडचणी तुमच्यासमोर जाणून बुजून आणि मुद्दामून तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला किंवा तुमच्यासमोर अडचणी निर्माण केल्या. लक्षात ठेवा, परमेश्वर कधीही म्हणजे कसं असतं, एखाद्यानं जर खड्डा काढला तर आपल्यासाठी खड्डा काढतात ना, जी खरी लोकं असतात, जी पॉझिटिव्ह लोकं असतात, त्यांच्यासाठी अशा ज्या निगेटिव्ह एनर्जीज असतात ना, तो खड्डा काढून ठेवतात. कारण त्याला ते कधी एकदा आपण त्यामध्ये त्याला ढकलतो आणि त्याला कधी त्रास होते. पण परमेश्वरांची हे त्यांना माहीत नाही. त्यांच्या काठीचा आवाज कधीही येत नाही. ते त्याला असं गाफील ठेवून गणिमी कावा करतात की नाही, ते त्या खड्ड्यापर्यंत ह्या आपल्याला घेऊन जात असतात आणि आपसूक बाजूला काढतात. आणि ज्यांनी तो खड्डा खणून ठेवलेला आहे त्याच्या जवळ किंवा त्याच एनर्जीजना घेऊन जातात ते. माझ्या बोलण्याचा म्हणजे माझे जे इंट्युशन्स येतात, माझे जे वाक्य असतात, मी जे बोलते ते त्या काळची आणि त्या व्यक्तींची ती एनर्जी असते, लक्षात घ्या. कारण त्या एनर्जीजनी खूप भोगलेलं असतं, खूप सहन केलेलं असतं, आणि ती एनर्जी परमेश्वरापर्यंत पोहोचत असते. आणि ही परमेश्वराचेच मेसेज मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. कारण ह्या एनर्जीला जितका त्रास झाला आहे ना, ही रीडिंग ज्याच्याशी रिझोनेट होईल किंवा ती व्यक्ती जेव्हा ती ऐकेल की नाही, तेव्हा त्याला ते कळेल की नाही, खरंच परमेश्वरांनीच त्यांना ह्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर काढले. कारण या कष्टाची जाणीव कष्ट करणाऱ्यालाच असते. आणि तुम्ही सगळी माझी खूप सोल फॅमिली, माझे व्ह्युअर्स, सबस्क्रायबर्स खूपच पॉझिटिव्ह आहात,
खूप पॉझिटिव्ह एनर्जीशी कनेक्टेड आहात, तुमची ऊर्जा पॉझिटिव्ह आहे, म्हणूनच ह्या सगळ्या रीडिंग्स तुमच्याशी कनेक्ट होतात. आणि हीच तुमची आता तुमची खूप गॉसिप, तुमची चर्चा होणार आणि खूप पॉझिटिव्ह चर्चा होणार, की ह्या व्यक्ती किती जरी कुणी अडचणीत आणलं तरी परमेश्वर कधीच आपली साथ सोडत नाही. त्यामुळे परमेश्वरचा विश्वास कधीही ढळू देऊ नका, कधीच ढळू देऊ नका, कारण तो विश्वासच तुम्हाला जिंकवतो आणि तुम्हाला त्यांच्या नजरेत अजून मोठं करतो, अजून मोठं करतो. लक्षात घ्या. थँक्यू, थँक्यू सो मच. यू. ओके. इन्सिक्युरिटी बघा, आजपर्यंत तुम्हाला किती इन्सिक्युरिटी होती की तुम्ही काय करताय, या सगळ्या कष्टामध्ये, ही सगळे कष्ट आणि हे सगळं जे कसं आहे, बरेच वेळा तुम्ही बघितलंय, तुम्हाला माहीत आहे तुम्हाला कोण त्रास देते किंवा ह्या एनर्जीज तुमच्यासाठी काय करतायत, तरीसुद्धा तुम्ही इग्नोर करून पुढे गेला, त्यांना माफ करून पुढे गेले आणि त्याचंच फळ तुम्हाला मिळते. लक्षात घ्या, माफ करणं ही मोठी गोष्ट आहे. मी पुन्हा पुन्हा सांगते, माफ करा. त्याच वेळात ज्यांनी तुम्हाला त्रास दिला किंवा ज्या लोकांची जी निगेटिव्ह एनर्जी आहे त्यांचे कर्मास तोपर्यंत सुरू होत नाहीत जोपर्यंत तुम्ही त्यांना माफ करत नाही. माफ करा, पण त्यातून काहीतरी शिका. पुन्हा त्या लोकांना तुम्हाला तसा त्रास द्यायला, त्यांना तशी संधी अजिबात देऊ नका, असा विठू माऊलींचा संदेश आहे, की पुन्हा त्या एनर्जीसना तशी संधी देऊ नका. तुमच्या आयुष्यात इंटरफेअर करण्याची संधी देऊ नका. आणि आता हे विठू माऊलींनीच आणि परमेश्वरांनीच त्यांना तुमच्या आयुष्यातून बाहेर काढले. लक्षात घ्या. पुन्हा त्यांना त्यातून शिका, की तुम्हाला काय शिकायला मिळालं, तुम्हाला किती त्रास झाला, त्या त्रासातून तुम्हाला त्यांनी बाहेर काढले. शक्य नव्हतं. जर परमेश्वराचा हस्तक्षेप नसता तर ह्या एनर्जीमधून किंवा ह्या एनर्जीमधून तुम्ही बाहेर येणं शक्य नव्हतं. लक्षात घ्या. थँक्यू, थँक्यू सो मच. फॉरगिव्हनेस बघा, मी तेच म्हटलं ना, तुम्ही माफ केलं आहे सगळ्यांना, तुम्ही माफ केलं आहे आणि म्हणूनच ह्या सगळ्या एनर्जीमध्ये तुम्ही आलाय. माफ करणं सोपं नसतं, लक्षात घ्या. आणि तुम्ही खूप मोठं काम केले. तुम्ही माफ केले, फॉरगिव्ह केले आणि तुमच्या आयुष्यात एक लाईट. आणि आता खूप ज्या इम्पॉसिबल गोष्टी वाटत होत्या, तुम्हाला असं वाटत होतं की आता हे शक्यच नाही, आता मी पुढं जाऊ शकत नाही, किंवा इतरांनाही असं वाटत होतं की हे आता पुन्हा उभा राहू शकत नाही. पण एक असं चक्र, त्यांची एक चुटकी वाजली ना की सगळी चक्र फिरायला लागतात. हे त्यांना नाही माहिती ज्यांनी तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला. तर हेच सांगते की तुम्ही फॉरगिव्ह केले, तुम्ही सोडून दिले, त्या सगळ्यांना माफ केले आणि हृदयातून त्यांना माफ केले आणि का फक्त आणि फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवला, स्वतःवर विश्वास ठेवला आणि स्वतःच्या कामावर, कर्मावर तुम्ही विश्वास ठेवला. तुमचे कर्मच इतके पवित्र आणि पॉझिटिव्ह आहेत की तुमच्या सगळ्या गोष्टी परमेश्वरापर्यंत तुम्ही न सांगताही त्यांच्यापर्यंत पोचता. लक्षात घ्या, ह्या एनर्जी सरीपर्यंत पोचणं सोपी गोष्ट नसते. यासाठी खूप पॉझिटिव्ह आणि खूप पॉवरफुल एनर्जीच असावी लागते. थँक्यू सो मच. Important to share, follow the inner call. Don't let anything stop you. श्री विठू माऊली तुम्हाला तेच सांगतायत की तुमची जी प्युरिटी आहे, तुमची जी पॉझिटिव्हिटी आहे, तुमचं जे खरेपण आहे, तुमचे जे थॉट्स आहेत, तुमचे जे विचार आहे, तुमची काम करण्याची जी पद्धत आहे, किंवा तुम्ही कुणी इतरांनी तुम्हाला काहीही बोललं किंवा काहीही झालं तरीसुद्धा तुम्ही ते तुमचं जे लाईफ पर्पज आहे किंवा तुमच्या ज्या संधी आहेत, तुम्ही जे करताय ते तुम्ही सोडू नका. तर तुम्ही स्वतःला, तुमचा औरा इतका क्लिअर, इतका पवित्र आणि इतका पॉझिटिव्ह आहे की इथं कुणीही म्हणजे नाही, तुमच्या ह्याला चॅलेंज करण्याची कुणाचीही क्षमता नाही, असा विठू माऊलींचा संदेश आहे की तुमच्याशी कुणीही पंगा नाही घेऊ शकत. तुम्ही खूपच ईश्वरांशी कनेक्टेड आहात, खूप कनेक्टेड आहात, कारण तुम्ही खूप प्युअर आहात, खरे आहात आणि म्हणून कनेक्टेड आहात. लक्षात घ्या. आणि ह्याच एनर्जीमधून श्री विठू माऊली तुम्हाला हा संदेश देतात की तुम्ही स्वतःला बदलवच, जे योग्य आहे तेच करा, जे तुम्हाला योग्य वाटते ते करा. संधी ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येतील तर त्यातली योग्य संधी, योग्य ऑपॉर्च्युनिटी तुम्ही निवडा, असा विठू माऊलींचा मेसेज आहे. थँक्यू सो मच. हायर लर्निंग खूप मोठा एक्सपिरियन्स तुम्हाला आला आहे. मी तुम्हाला काय म्हटलं आता इथं, फॉरगिव्ह केला आहे तुम्ही शिकलाय, तुम्ही माफ केला आहे त्यांना आणि श्री विठू माऊली तेच सांगताय, तुम्ही त्या माफीतनं तुम्ही शिका. तुम्ही काय शिकलाय, तुम्ही ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला त्यातनं काहीतरी शिका
पुन्हा एकदा त्यांना संधी देऊ नका तुमच्या आयुष्यात इंटरफिअर करण्याची. कारण तुम्ही खूप पवित्र सोल आहात, तुम्ही खूप इमोशनल आहात, तुम्ही खूप सेन्सिटिव्ह आहात. तुम्हाला जर एखाद्यानं जरा गोड बोललं किंवा त्यांनी मायेनं बोललं तुम्हाला किंवा तुम्हाला ॲज अ पॉझिटिव्ह सोल अशीच असते, की ती कधीही कुणीही किती त्याच्याशी कसंही वागलं तरी ती आपला चांगुलपणा, आपली पवित्रता कधी सोडत नाही आणि तुम्ही तशीच सोल आहात. तर पुन्हा एकदा विषय विठुमाऊली हेच सांगतायत, की तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात, पवित्र आहात. पण अ, हे कलियुग आहे, इथं असं काही चालत नाही. इथं तुमची पॉझिटिव्हिटी, तुमचं हे समोरची व्यक्ती कशी आहे त्यांनी त्यांच्या तुम्हाला जे सीख मिळाले, तुम्हाला जे शिकायला मिळाले यातून, त्याच गोष्टीचा तुम्ही विचार करा आणि मगच त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात इंटरफेअर पुन्हा एकदा संधी देऊ नका. कारण हे खूप मोठ्या संकटातून तुम्हाला त्यांनी बाहेर काढलेलं आहे. तुम्ही विचारही करू शकणार नाही, अशा मोठ्या संकटातून बाहेर काढले. त्यामुळं आता तुम्ही फक्त आणि फक्त यातून शिकून घ्या, की आता त्या लोकांना ती संधी देऊ नका. आणि श्री विठुमाऊलींचा हा संदेश तुमच्यासाठी आहे, की तुमच्या आयुष्यात एक नवीन परिवर्तन येते, एका नवीन अध्यायाची सुरुवात होते, एका खूप पॉवरफुल आणि पॉझिटिव्ह एनर्जीची एंट्री तुमच्या आयुष्यात होते आणि ते तुम्ही रिसीव्ह करताय. थँक्यू. थँक्यू सो मच. मी पुन्हा एकदा सांगते, डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. जर पर्सनल रीडिंग हवी असेल तर तिथून तुम्ही घेऊ शकता. आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. ज्यांना कुणाला रीडिंग रेझोनेट झाली आहे त्यांनीही आणि सर्वांनीही रीडिंग कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू. बाय. हर हर महादेव. जय श्री कृष्ण. राधे राधे. बाय.